शिवसेनेच्या नगरसेवकांनी विश्वास ठेवून त्याला निवडून दिलं आणि त्या तुमच्या कामासाठी तो नेहमी तत्पर असतो. ते विशाल पोपट ससाने आमचे नगरसेवक आणि ते याच्या पुढेही तुमची सेवा करत राहतील, तुमची कामं करत राहतील. तुमचा आशीर्वाद त्याला लाभला पाहिजे एवढंच मी लोकांना विनंती करेन. गद्दारांना मी एवढंच सांगेन का तुम्ही डिपॉझिट तुमचं वाचवा. गद्दार जो पक्षासमोर एकनिष्ठ राहू शकत नाही तो या लोकांसमोर काय राहील. फक्त यांनी टक्केवारीसाठी आणि पैशाच्या आमिषासाठी यांनी गद्दारी केलेली आहे पक्षाची. त्यांना ते लोकांचं त्यांना काय घेणं देणं पडलं नाही, लोकांच्या कामाचं काय घेणं देणं पडलं नाही. त्यांना फक्त पडलं त्यांची टक्केवारी आणि जे भेटले खोके तेच, दुसरं काय. आपण बघितलं असेल की 2015ला ज्या दिवशी सभागृहात गेलो त्या दिवसापासून पहिल्या महासभेपासून तर 2020 पर्यंतच्या महासभेपर्यंत आपण जुईनगरच्या प्रत्येक विकासासाठी आणि विकासाचे प्रश्न घेऊन मी भांडत राहिलेलो आहे. तो विकासाचा आराखडा पूर्ण करत असताना दुर्दैवाने जे कोविडचं सावट आपल्या जगभरात आलं त्यामध्ये निवडणुका पुढे गेल्या, पण आम्ही त्या निवडणुका न बघता प्रत्येक वर्षी प्रत्येक वेळी जुईनगरमध्ये कशा प्रकारे विकास कामं होतील आणि जुईनगर मधल्या लोकांची कशी आपल्याला सेवा करता येईल हे आम्ही त्या वेळेपासून आतापर्यंत करत आलो. तो 5 वर्षाचा काळ आणि परत हा 5 वर्षाचा काळ करत असताना ज्या ज्या वेळी जुईनगर मधले जे प्रश्न आहेत ते प्रश्न कशा प्रकारे मार्गी लागतील त्यासाठी ज्येष्ठ नागरिकांचं सहकार्य, पक्षातले वरिष्ठ असणारे पदाधिकारी व पक्ष नेत्यांचे मार्गदर्शन घेऊन आपण जुईनगरच्या विकासाचे प्रश्न सोडवत आलेलो आहे. आता पण तुम्ही बघितले असाल की जुईनगर विभागामध्ये जे भेडसावणारे प्रश्न त्याच्यावर न बोलता जुईनगर मधील रिडेव्हलपमेंटच्या मागे म्हणजे कुठंतरी मलिंदाच खायचा ही त्यांची भूमिका असणार आहे. अशा लोकांना अजूनही हे कळत नाही की आपण कोणती भूमिका मांडतोय आणि प्रत्येक वेळी वेगवेगळी भूमिका मांडत असताना जुईनगरच्या लोकांना फक्त कुठंतरी पैशानी किंवा याच्याने विकत घेतलं जातं असे समज करणाऱ्यांना ही येणारा काळ जे लोक दाखवतील तो काळ आपण पण बघा. आणि त्याचप्रमाणे विकास कामामध्ये बोलत असताना जुईनगर विभागामध्ये ज्या ज्या गोष्टी आहेत महत्वाच्या त्या म्हणजे समजा पार्किंगची व्यवस्था असून द्या, त्यानंतर मैदानाची पूर्ण व्यवस्था असून द्या. आता आपण पाहिलं असेल की जुईनगरची वस्ती झपाट्याने वाढत आहे, त्यामुळं लागणाऱ्या ज्या सोयी आहेत त्या कशा उपलब्ध होतील हे विजन घेऊन आम्ही लोकांपुढे जाणार आहे. आणि आजच्या कार्यक्रमाला जे आमचे जिल्हा प्रमुख प्रकाशदादा पाटील ते नेहमीच माझ्या पाठी एक मोठ्या भावासारखे उभे असतात, ते या ठिकाणी आले. उपशहर प्रमुख जे शिंदे साहेब आहेत त्यांचं सहकार्य असतं, विभाग प्रमुख आपले पालसिंग काका आहेत, त्यानंतर शाखा प्रमुख राजेश पुजारी आहेत, कारकिले काका आहेत, माझे जे ज्येष्ठ नागरिकांचे सर्व सहकारी म्हणजे भरत कवडे काकू असून दे, माडेश्वर काका असून दे किंवा इतर सर्व घाक काका असून दे, हे सर्व सहकारी माझ्या संघ मुलासारखं माझ्यावर जीव लावणाऱ्या आमच्या शिंगाडे काकी असून दे, घोलप काकी असून दे, म्हणजे सर्व कुटुंब म्हणून नेहमी माझ्यावर राहिले त्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. आपला आशीर्वाद आणि आपला विश्वास असाच आमचा वर आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षावर असून द्या हीच तुमच्या मार्फत मी सर्वांना विनंती करतो. हे विकास नामाच्या निमित्ताने म्हणजे आपण पाहिले असेल की जे लोकसंख्या इथं उभी होती त्या लोकसंख्येच्या एकाने बोलला की विशाल हा नारळ तुझ्या प्रचाराचा, म्हणून ते हसत एक वक्तव्य निघालं. पण तुम्ही म्हणता तेही सत्य होणार आहे की हा विकास कामालाच घेऊन आम्ही जनतेपुढे जाणार आहे. आणि प्रचाराचा नारळ फोडायचा जसे जिल्हा प्रमुख होते, पण जे पक्ष आणि पक्षश्रेष्ठी ज्याप्रमाणे ठरवतील त्याप्रमाणे जुईनगर विभागामध्ये अधिकृत उमेदवार असतील आणि त्या उमेदवाराच्या बरोबर आम्ही सर्व शिवसैनिक ताकदीने उभे राहू हेच या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो. या संदर्भात मी एवढंच सांगेन की आजचं जे चाललेले आहेत घडामोडी त्या अत्यंत घृणास्पद आणि किळसवाण्या आहेत. अशा या प्रसंगामध्ये पक्षाने जे नेतृत्व सोपवलं होतं आपल्याकडे त्याचा तुम्ही अनादर करून आज या ठिकाणी तुम्ही रणांगणात उभे राहिलात. आम्ही निष्ठावंत शिवसैनिक आहोत, पक्षाशी आमची निष्ठा आहे, आम्ही निष्ठेने काम करून तुम्हाला पराजित करू एवढंच मी या ठिकाणी सांगतो. आणि या जुईनगरची जनता विकास कामं करणाऱ्यालाच निवडून देईल असं मी अपेक्षा. आज मी 30 वर्ष झालं शिवसेना या पक्षामध्ये काम करत आहेत. वेगवेगळे नगरसेवक येऊन गेले, पण विशाल ससाने त्याच्या 5 वर्ष जे पूर्ण झालंय तरीही त्यांनी आपल्या कामाचा पुढे
हे ठेवलंय. जो त्यांनी वचननाम्यामध्ये दिलं होतं की 5 वर्षामध्ये मी ही कामं करून दाखवेल. पण वचननाम्यापेक्षाही त्यांनी जास्त प्रमाणात कामं केलेली आहेत. त्याचं ते आता तुम्हाला सगळे लोक इथे बघून मिळालेच असेल की त्याच्या मागे ज्येष्ठ नागरिक, महिला भगिनी, परत जे आपले पदाधिकारी सगळे त्याच्या मागे आहेत. आणि भविष्यात असाच नगरसेवक सगळ्यांना मिळू द्यात, जो जुईनगरचा विकास घडवेल आणि जुईनगरला पुढच्या उच्च पदावर नेऊन ठेवेल. असा नगरसेवकच आम्हाला हवाय. आणि जे पैशासाठी इमान बेचतात त्या लोकांना जुईनगरवाले थरा देणार नाहीये. ते काय आहे, ते जुईनगरवाल्यांना माहिती पडलेलं आहे की खरंच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा उमेदवार कोण हवाय आणि कोण नाही. तर तो लोक बघूनच देणार आहे की बाबा हा विशाल हा पहिल्यापासून एका आपल्या पक्षाशी एकनिष्ठ राहिलेला आहे आणि पक्षासाठी त्याने खूप काही केलेलं आहे. पक्ष म्हणून नाही, पण त्याने एक समाजसेवक, एक नगरसेवक ह्या हिशोबाने ह्या जुईनगरमध्ये खूप चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे. करोना कालावधीमध्ये इथले नगरसेवक सगळे गावाला जाऊन बसले. विशालला स्वतःला करोना झालेला असताना, त्याच्या वाईफला झालेला असताना तो घरातून सगळे अरेंजमेंट करून स्वतःच्या खिशातले पैसे संपवत होता की नाही माझे जुईनगरवाले चांगले राहायला पाहिजेत. हेच माझ्यासाठी खूप आहे. माझं जुईनगर हे माझं कुटुंब आहे.